तर पुन्हा एकदा स्वागत तुमच्या आपल्या पार्ट 2 मध्ये. तर गाईज आता आपण शेगाव मंदिरमध्ये चाललो दर्शनासाठी. बघा सगळी चालतात आणि मस्त वाटते शेगावमध्ये. थंड थंडच वाटतंय सकाळ सकाळ. आता किती वाजले ना? तर आता आम्ही निघलो शेगाव दर्शनासाठी. मग दर्शन करून लगेच आम्ही निघू औरंगाबादसाठी. तर आता आम्ही चाललो शेगावसाठी. मस्तपैकी सगळी तयारी झाली. बघा सगळी आमची मंडळी चालते पुढं. तर काही आपला पार्ट 1 ब्लॉग आला आहे, तुम्ही जाऊन लवकर बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर लवकर लवकर सबस्क्राईब करा. तर चला आता जाऊया आपण शेगाव मंदिरात दर्शन करायला. चला. आता आम्ही मंदिरातून आलो. 7:30 वाजता गेलतो आणि आता 11 वाजलं. पक्की मोठी लाईन होती मंदिरात दर्शनाला आणि स्वच्छता लय भारी होती. मंदिर पण लय भारी होता. मस्त वाटला. दर्शन पण लय भारी झाला. बच्चू मंदिरात किती मजा आली? लय मजा आली. कुठं झाला होता? तर काहीच मस्त मजा आली. दर्शन पण लय भारी झाला आणि मंदिर लय भारी आहे. मंदिरमध्ये फोन अलाउड नाही आहे. ते स्वतः सांगतात स्विच ऑफ करायला आपल्याला. फोन बिलकुल अलाउड नाही आहे याच्या मंदिरात. आणि दर्शन मस्त झाला. आता आम्ही चेकआउट करतो रूमवशी. आता डायरेक्ट आता कुठं तरी गार्डन फिरायचं वाटतं. नंतरला औरंगाबादला जायचं आहे. बोल बोल गार्डन नाही फिरायचा. तर काही चला आपण जाऊया आता बसमध्ये. काही संध्याकाळची सोय. वाटाणा भिजत टाकल्यात. पाण्यामध्ये भिजून घेतल्या. गाईज आता आम्ही इथं अजून बरे त्याच्यानुसार शेगावमध्ये जाऊ. इथं संस्थान आलतो जेवायला. मस्त लय भारी जेवण होता. हा छोटे दे. जेवण कसं होता? एक नंबर ना. एक नंबर. नाश्ता कसा होता? बघून जिरली ना. तर गाईज आता आम्ही निघतो डायरेक्ट औरंगाबादला. चला जाऊया. आता आम्ही करायला झोपतो. ब्लॉग आलाय, जाऊन ब्लॉग बघा पटकन आपला. चला आता आपण जाऊया बसमध्ये. जेवलास का? जेवलास का? लय भारी का? कट नंबर. चला गाईज जाऊया. जेवलीस का? लय भारी का? चला गाईज जाऊया आपण बसमध्ये. आता आम्ही पोचलो औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरमध्ये पोचलो आणि आता आम्ही चाललो बीबी का मकबरा म्हणजे मिनी ताजमहल. तर चला जाऊया. ही बघा आमची पब्लिक निघली सगळी. तिकडं बस पार्किंग केली आणि आता आपण जाऊया मस्तपैकी मिनी ताजमहलला. तर तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. मस्तपैकी झोपलेलो बसमध्ये आता आणि मस्तपैकी उठलो आणि चाललो मिनी ताजमहलला. तर चला जाऊया. लेट्स गो. ही बघा आमची पब्लिक.
गाईज आता मी मस्तपैकी छत्रपती संभाजीनगरमध्ये बीबी का मकबरा म्हणजे मिनी ताजमहल आहे तिथूनशी आलो. मस्तपैकी मस्त वाटला. होता जरासा भारी होता, फक्त त्याचा कलर बिलर गेला आहे म्हणून तेवढी मजा नाही. कारण अख्खा कलर केला तर लई भारी वाटेल. आता कलर गेला आहे. आता सगळी बसमध्ये सेट होता. आम्ही मस्तपैकी लस्सी पिली सगळ्याही नाश्ता केला जरासा आणि आता परत बसमध्ये बसताना सगळी सेट होता. परत निघू आपण इथूनशी. नेक्स्ट स्टॉप मला माहिती नाही, पण असेल कुठंतरी थांबवत असेल तर चला जाऊया आता. काहीच आता मी बीबी के मकबऱ्यापाशी आलो, म्हणजे मी ताजमहलशी आलो आणि रूम घेतला पहिले. मस्तपैकी रूम घेतलं तर मला पहिले रूम दाखवत आहे. तो बघा असा रूम आहे मस्तपैकी. सावकाश ॲस्थेटिक वे. तर गाईचं त्यासाठी आम्ही संभाजीनगरमध्ये आलो आणि चेक इन केलं आहे. रूम घेतलं पहिले मस्तपैकी. मी ताजमहलशी आलो आणि चेक इन केलं आहे. रूम घेतला आहे बघा असा रूम आहे आपला. मस्तपैकी 2 बेड. आणि आता आपण जेवण बनवताना घालती सगळी तुम्हाला दाखवते थांबा. टोटल 4 रूम घेतलं. यो एक आहे, एक तो आला होता आणि यो एक आहे. आणि इथं सगळी जेवण बनवतात मस्तपैकी. जेवू आणि डायरेक्ट झोपू. आता आज लास्टची नाईट आहे, म्हणजे उद्या आपल्याला घरी जायचं आहे. उद्या काय कृष्णेश्वरचं मंदिर आहे ज्योतिर्लिंगमध्ये येते तो एक आहे. आणि वाटतं काहीतरी झू आणि एलोरा केव्सच वाटतं तिथं जायचं आहे. मग इथूनची डायरेक्ट ते फिरून झाला का आपण डायरेक्ट घरी जाऊ. तर आता सध्यासाठी जेवायचा भूक लागली, चालू जेवायला तर घालती तुम्हाला दाखवते. आणि आपला पार्ट 1 आला आहे, तुम्ही जाऊन लवकरात लवकर बघा. मस्तपैकी पार्ट 1 टाकला आहे. आता यो पार्ट 2 लवकर येईल, तुम्ही यो पण बघा आणि कंटिन्यू ब्लॉगमध्ये. चला जेवायला जाऊया आता. तर काय वाटाण्याची भाजी बघा, वाटाण्याची भाजी. तर काय जेवायला या. वरण भात, वाटाण्याची भाजी, चटणी, लोणचा, पापड, चमचा स्पेशल. नेल्स केले म्हणून चमचाशिवाय जेवतात. गुड मॉर्निंग गाईस. तर आता आम्ही तयारी करूनशी चाललो मंदिराच्या दिशेकडे. तर आता आपण चाललो कृष्णेश्वरच्या मंदिरात दर्शन करायला. मस्तपैकी सगळी रेडी होऊन चालली. छोटी दिदी ॲस्थेटिक बघा, ॲस्थेटिक वीर. तर गाईस चला आता आपण जाऊया दर्शन करायला कृष्णेश्वर मंदिरमध्ये. तर गाईज जो कृष्णेश्वरच्या साईडला सिद्धेश्वर मंदिर आहे त्याच्या नावाला मी. तर गाईज ही बघा शिवाजी महाराजांच्या आजोबांची समाधी आहे. एलोरा केव्समध्ये आलो मस्तपैकी. 40 रुपये तिकीट आहे. मस्तपैकी तिकीट काढला आणि एंट्री केली आतमध्ये. मी बघा तर गाईज जो बघा असं तिकीट आहे, 40 रुपये तिकीट आहे. तर गाईज जे बघा केव्स दिसायला लागल्या. इथून शालो काय इथून शालो इथं तिकीट काउंटर आहे आणि इथून चालत देवाचा माहीत आपल्याला केव्स भेटतील. इथं गाड्या पण आहेत, आपण गाडीत पण जाऊ शकत आहोत सगळ्या केव्स फिरण्यासाठी. सो गाईज एलोरा केव्स बघू शकत आहोत.
गाईज जेव्हा किती मोठा आहे बाबा बाबा. इथूनशी एवढा मोठा आहे बघू शकत आहो. आणि इथूनशी एलोरा केव. तुम्ही येऊ बघा किती मोठा डोंगर आहे असा. नजर यो आता पारला मग आमच्या अंगावर. ए वीर यो जर पारला अंगावर मग तो अख्खी दुनिया सुनामी लई तुझा काय होईल पहिले. माझा मी पावता येते म्हणा. यो पारला तर बघशील मग अरे सुनामी लोपरला तर तू गाईड सांगत होता. ॲस्थेटिक असतो. तर गाईज बघा वीरची माइंडसेट बघा काय आहे कसला भारी सांगतोय. तर आता आपण अजून एक्सप्लोर करूया. लई भारी भारी कार्विंग केली तर बघू शकत आहो मस्तपैकी. आम्ही आली तो येऊ शकतो 200 नोटीवर जी केव आहे ना ती शोधता आहो. तर चला पटक्यान जाऊया तिथं पण ती पण शोधू. भेटली बघा छोटी तिथे फोटो काढते बघा. चला लवकर जाऊया. तर काही हीच आपले 200 नोटीवर बनवली बघू शकत आहो. तुम्हाला दाखवते जाऊ आता. फोटोशूट चाललाय 200 नोटीसोबत. बघा सेम टू सेम काही ती बघा सेम टू सेम 200 नोट कार केली तर मम्मीने धरली बघा काहीच 200 नोट. गाईज आम्ही 200 नोटीचा व्ह्यू घेण्यासाठी इथं बसलो बघा. ही आहे 200 नोट आणि आहे आम्ही दोघा. आणि यो एलोरा केव्स. आणि इथं आपली माणसं फोटो काढतात. काय आहे थांबतो रे माणसा. ही बघा काही 200 नोट मस्तपैकी भारी लय भारी कार्विंग केली तर बघू शकत आहोत. मधील कुठं आहे मिनी केली. तुला ड्रॉइंग का ते का साधी घर बनवता येते का घर बनवता येते का झार वाटतं तुला घर नाही बनवता आहे. तू ॲस्थेटिक तूच बरोबर अस. काहीच पॅन्ट बघायची ॲस्थेटिक वीर. टी शर्ट बघा झाली सॉरी शर्ट. तर काही कार्विंग काय जायला भारी वाटतंय. या बसलो तर मस्त वाटतंय. सगळी आपापला फोटो करतात. आम्ही दोघा मस्तपैकी यावरती बसतो. मजा येते ना. मला मजा येते. ही बघा काहीच मना घालते बनवतात. तर आता बच्चू वरती आला आहे तर आम्हीच करते जाऊ. तू वरती आलास ना म्हणून मी करते चाललो. पारशी चलो काहीच करते जाऊया. जो खांब दाखवलाय बघा तो शिव खांब आहे. 200 नोटी आहे बघा नीट नाही बघायला एका तरी. आम्ही सध्या वरती चाललो तर बघू चला वरती काय आहे. बघा इथं जेल आहे जेल. तर काही चला जाऊया आता आपण वरती. बघा कार्विंग खतरनाक केली बाकी. या सगळी या. किती मोठी पिंडी आहे बघा शंकराच्या आतमध्ये दगडाची. टोटल 34 आहेत म्हणजे 34 केव्ज आहेत मेन केव्ज. आणि त्याच्याशी आम्ही फक्त एकच बघली कारण की टाईम कमी आहे. ऊन जास्त आहे आणि
लई टाइम लागेल अख्खं सगळा फिरायला. कोणचा शी बरोबर नाही. यो बघा वीरचा बघा असा ॲस्थेटिक आहे. ॲस्थेटिक वीर आउटफिट दाखवासाठी काय झाली ब्लॉगमध्ये. तर चला जाऊया आता आपण परत बसमध्ये. बिस्लडी गाईज ॲस्थेटिक वीर बघा. ॲस्थेटिक वीर पाठवून जाते मला ॲस्थेटिक वीर दिसतंय. ॲस्थेटिक वीर बिस्लडी घेतली आता बिस्लडी ॲस्थेटिक वीर. इथं टोटल 34 केव्ज आहेत आणि 1 ते 15 इथं आहेत. म्हणजे 1 to 15 केव्ज बघायचे असतील तर या साईडला जायचं आहे आणि बाकीच्या तिकडं. आणि ही 16 नंबरची आहे. तीच आम्ही बघली. हीच 20 नोटी व हीच केव्ह आहे म्हणून आम्ही हीच जाऊन बघली. मस्त वाटली. लय भारी कार्विंग केली. कधी आली तर जा इथंच नक्की विजिट करा. लय भारी आहे. मस्त वाटतंय आणि कार्विंग पण लय भारी केली. एक गाणे घे नाही तर एक डान्स घे. बचू एक डान्स घे. एक डान्स मस्त र भारी नाचतोस तू बाई. एक गाणे घे नाही तर एक डान्स घे. काय ॲस्थेटिक व्ह्यू बघा. ॲस्थेटिक वीर काहीच नवीन ब्लॉग करायला बघा. चालतंय बघा फिरतय. काहीतरी बोल जोरान. असं आहे का. ॲस्थेटिक वीर आहे तो. आईज बचूची फॅन फॉलोविंग बघा. फॅन फॉलोविंग त्याने कॅमेरा बघा कसा पकडलाय. काही वीर बघा आपला ब्लॉग बघतोय. जाऊन तुम्ही पण बघा. युट्यूबला आपला ब्लॉग आलाय. जाऊन लवकर बघा. गाईचं झाड बघा किती मोठं आहे आणि ओपन. ही 2 झाडातनं एंट्री वजात लई मोठ्या आहेत. ही बघा इथूनशी यो एक असा आणि इथं बारीवाली फुलात. इथं फोटो लय भारी येतात. आली होतं कधी फोटो काढा. गाईज क्रिस्टल बघा. क्रिस्टल बघा. शिरा वाटतात म्हणजे नाश्ता आहे. नाश्ता आम्ही शिरा केला सकाळी लवकर. शिरा बनवला. सगळी बायका ना आता खाला. खातून सगळी जण बघा. मस्त झाला एकदम भारी शिरा झालाय. कोण शिराला नाव आमच्या सावल्याच्या आईने केलं शिरा. लय भारी केलाय मस्त एकदम. सगळी पोरं आता खातील आणि मग आम्ही पुढं वज्र हनुमान बघायला चाललो. गाईज आता आम्ही भद्रा मारुतीच्या देवलात आलो आहोत. बघा इथे देऊळ आहे. तर चला जाऊया देवलात बघूया. मस्तपैकी दर्शन घेऊया आणि आताच मस्तपैकी नाश्ता केला आहे. शिरा खाल्ला आहे आणि इथं देवलात डायरेक्ट. चला जाऊया दर्शन घेऊया. तर गाईज इथूनशी देवलातून बाहेर आलो का शनिदेवाचं पण दर्शन होतं आपल्याला. मस्तपैकी दर्शन करून आलो देवलांशी. देवलान मोबाईल आला ओढ त्याच्यामुळं मग फोन नेला म्हणजे फोटो नाही काढला. तर आता आम्ही चाललो परत आता बसमध्ये बसायला. इथं मंदिर आहे. झाला मंदिरातून दर्शन घेतला. मस्त वाटला. भारी एक नंबर ही आहे मस्त. तर गाईज आता आम्ही चालू बसमध्ये. तिथे दर्शन घेतलं झाला एकदम मस्त. गाईज मूर्ती आहे ना. मूर्ती आहे लय भारी आहे. लय भारी. तुम्ही कधी इथं आला ना तर नक्की विजिट करा. एक नंबर मूर्ती आहे. तर चला आता जाऊ बसमध्ये. पाकावून लागतं. आता आम्ही झूमध्ये म्हणजे प्राणी संग्रहालयामध्ये. बघा मस्त आहे. व्ह्यू भारी आहे इथूनचा. लय मोठा असा गार्डन आहे. तर चला आता आपण जाऊ आतमध्ये बघूया कुठलं प्राणी आहेत. तर चला जाऊया एक्सप्लोर करूया.
जेवण करायला थांबलो मस्तपैकी झूमधून आलो लय भारी वाटला. तो लायन होता ना, लायन एक नंबर आवाज मस्त वाटला त्याचा. आणि आता आम्ही जेवण बनवायला थांबलो. तर जेवण बनवायला घेतलं आहे. मामा बघू शकत आहो, डाळ बनवली मस्तपैकी. अख्खे दिवस झालं मस्तपैकी जेवण बनवतात भारीवाला. हे बघू शकता मामा आपलं. आणि इथं बटाटा फ्राय चालू आहे. बटाटा फ्राय. आता आपण मस्तपैकी थोड्या टायमाने जाऊ आणि डायरेक्ट परतीच्या प्रवासाला निघू. डायरेक्ट परतीचा प्रवास समृद्धी महामार्गाशी फटाफट जाऊ. डायरेक्ट वडगर उतराला. तर चला, नाही वडगर नाही, काहीतरी वेगळाच नाव आहे ते गावाचा, काय असं उतरायला जाऊ. तर चला आता जाऊया आपण, जाऊ मस्तपैकी डायरेक्ट परतीच्या प्रवासाला. तर गाईज आई तुळजाभवानी टूर्स अँड ट्रॅव्हल्स डिकोली म्हणजे धनंजय कोली तो आपला दादा आहे. सगळीकडं ऑल इंडिया नेतं आपल्याला बसमध्ये, काही टेन्शन नाही. मस्तपैकी सगळीकडं फिरवतं, सगळं स्पॉट दाखवतं आहे. एकदम आरामात ट्रॅव्हलिंग आहे, मस्त ड्रायव्हिंग करतं. सगळीकडं सस्ते दरात नेतं. आणि ऑल इंडिया दादाच्या 2 26 सीटर बसतात आणि 1 50 सीटर. बरोबर ना दादा? 3 बसतात दादाच्या. जर तुम्हाला कधी जायचं असलं, दादा गावांचा आहे, जर तुम्हाला कधी जायचं असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो आहे आणि स्क्रीनवर पण नंबर येईल, तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करा. लास्टचा दिवस जेव्हा बनवतात बघा सगळी. मावशीने काही यूज नाही केला, मावशी फक्त बसली आयशी. आणि मावशी काही जेवायला या चण्याची डाळ आणि भात. अजून हा आहे सगळा आहे, कोण मिनी घेतला आहे. बटाटे आहेत, ही चटणी आहे, ही छोटी आहे, ही शिदी गावाची आहे, हे बच्चू आहे. आणि यो येलो राईस, लोणचा. मावशी लोणचा घेऊन आली बरा. म्हण नको नाही पाहिजे ते देतात बघ. भारी लागतं लोणचा. लोणच्याशी जेवल्यावर माणूस. काही सध्या आम्ही परतीचा प्रवास सुरू केला आहे मस्तपैकी. आता आम्ही समृद्धी महामार्गावर जॉईन झालो. सगळी बसली मागं झोपली. मी मस्तपैकी ड्रायव्हरच्या साईडला बसलो आहे पुढच्या सीटवर. मस्तपैकी फ्रंट व्ह्यू एन्जॉय करू जरासा. डायरेक्ट आता घरी बसू. आता सध्या वाजलं दाखवतोय, सध्या वाजलं 5:30. तर आपल्याला 5 तासाची 6 तासाची रनिंग आहे. तर लय वाजतील म्हणजे रात्री 11पर्यंत वाजतील. पोचू रात्री 11 वाजेपर्यंत. तर चला आता जाऊया आपण घरी. डायरेक्ट आता घरी जाता वेळेला भेटूया. अशा प्रकारे आपण फायनली घरी पोचलो आणि आपली ट्रिप लई दिवसांची सक्सेसफुल झाली आणि लई मजा आली ट्रिपवर. मस्तपैकी बसमध्ये पण लई मजा केली आणि जिथं पण रूम घ्यायचो तिथं पण लई मजा व्हायची आणि मस्तपैकी जेवण बिवण बनवायचो, लई मजा आली. आणि आता घरी पोचलो 11 वाजलं. मस्तपैकी तिकडं येता वेळेला पाऊस पडला. आता खाडीवर पण जरासाच पडला आहे, म्हणजे एकदम नॉर्मल. आणि येता वेळे इथंशी कुठं बेलापूरला पका पाऊस होता, तिथं पण मजा आली मस्तपैकी. आणि आता घरी बसलो 11 वाजता. आता मस्तपैकी जेवू आणि डायरेक्ट झोपू. आणि पार्ट 1 टाकला आहे, तर तुम्ही लवकरात लवकर तो जाऊन बघा. आणि सगळीकडं आमचं दर्शन पण लय भारी झालं आणि पटापट चांगला झाला. आणि फक्त ऊन नसताना, कमी असताना अजून लय मजा आली असती. तर तुम्ही जाऊ देता, ठीक आहे, मस्तपैकी सगळा झाला. तर चला आता ह्यो ब्लॉग इथे सेंड करते. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. आणि बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. पार्ट 1 पण टाकला आहे आणि पार्ट 2 पण लवकरच येईल. लवकरात लवकर व्हिडिओ बघत राहा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.